हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना. भावा बहिणीनं हो का आताच आली या तालुक्याला गेली होती. सामान नव्हतं काय घरात, सामान आणलं. हो का इंजेक्शन घ्यायचं मेन पॉइंट, तर इंजेक्शन काय घ्यायला जमलंच नाही. आता इथं शेजारच्या गावात जाऊन घ्यावं लागल डॉक्टर कुंड इंजेक्शन. इथं काय झालं माहितीये का, म्हणजे गर्दीच लय, कवर थांबावं म्हणलं, अंधार फिंदार पडायचं. हो का इंजेक्शन आहे का, इथं गेलं एक नेलं होतं मी कापून. आज इंजेक्शन आहे ना. हो का हो का दिसलं का, ही इंजेक्शन ही मिक्स करून इंजेक्शन देतात ना. तर आता इथं जाऊन घ्यावं लागल. सारा फपुटा रस्त्याची कामं चालले ती या फडफड फडफड फड साऱ्या अंगावर नाका तोंडात. हे काय तर बाजार दाजी गेलं तुमचं, तसं बाजार नाही भावा बहिणीनं. घरात खायला नव्हता बाजार. हो का बाजार घेऊन आली आताच. मग चलू वाटत नव्हतं, पण न इलाजाने बाजार केलाय. काय सांगायचंय. हो का हो का आली बाजार घेऊन. 8-10 दिवस झालं बाजार सुद्धा नव्हता घरात. का होता होता 8-10 दिवस झालं. दाखवते तुम्हाला काय काय आणलं. पोटभर कालवण ही नीट नाटकं भेटत नव्हतं खायला. हवं काय सांगायचं भाऊ बहिणी. बाजार आणला. दाजी असतं तर मग दिसाड 2 दिसाड घेऊन येतात ना. सांगितलं त्यांना की आणतात तालुक्यावनी, पण आता काय करणार, न इलाज आणि मग हे काय आली बाजार घेऊन. आता मी गाजरन गुजरन मेथीची भाजी दुनियान दारीन आणली. हा हा पौष्टिक पौष्टिक पालकाची भाजी. खवट आहे का पौष्टिक. खाणार आहे मी खवट. आंबाटच खाऊ वाटलंय ना. तर हो का भावा बहिणीनं वाटाणं ही भरपूर आणलं या. साखर नव्हती आणि मसालाच नव्हता कालवणाला. मग हो का हे तडका आणलाय, नगरी तडका. कसला आहे काय ना नगरी तडका. ही टाकायचं कालवणात, लाल गे मिरच्या टाकायच्या आणि करायचं कालवण. तर हो का भाऊ बहिणीनं ही असला तडका आणलाय. आता कालवणालाच नव्हतं काय, आपलं मसालाच नाही कालवणाला. मग आपलं काहीतरी म्हणलं ही टाकल्यावर गोड लागेल कालवण. काय असतं नेमकं टाकलाय का तुम्ही कवा कालवण. कोणतं हा मग चटणी आहे का, मसाला आहे नगरी मसाला. म्हणजे काय असतंय नेमकं, म्हणजे खडा मसाला पावडर सारखा लय भारी आहे असं ना. हम्म. चांगलं होतं कालवण. त्यात मिरच्या टाकायच्या का. मिरची पावडर ही मिसळून टाकायचं करायचं. कवट आणलंय शिवने. काय सांगायचंय तुला. ती काय आली बाय बाजार घेऊन. ए घे पिशव्या खाली. बाजारच नव्हता बाई काय घरात माझे. ये. जायचंय आता मला इंजेक्शन घ्या. माघारी आली तशीच. होय. मग काय तर घे पोरे चल. धुवून खा धुवून. जे बी काय खायचंय ना धुवून खावा. आली काय ना पुरी. पुरीला करती फोन पुरीचा फोन स्विच ऑफ. अयो अगं माझी बॅग का फेकून दिली, त्यात इंजेक्शन हाय. काय तर फुटलं फिटलं त्याच्यावर बसलं. मम्मी ही संत्री आहे का मोसंबी आहे? लडकी का नाम लिया. पुरगी आली का. पुरीला म्हणलं गाडी घेऊन यावा. करती फोन. आज झणझणी जरा कालवण भाकरी खाया भेटेल बाया भावा बहिणींनो. काय सांगायचे तुम्हाला. काय गंमत झाली. नुसती डाळ टाकूनच कालवण केलं. कांदा तर 2-3 किलोच आणल्यात आहे बाय मी. काय किलो होत.
₹20 मस्त मटण आणलं झणझणीत करायचं. आणायचं का आपण आज पण आज सोमवार सोमवार आहे ना. नुसत्या डल्याच खायचं आता सगळं सोडून द्यायचं. डल्याच्याच महाग लागायचं. होय भाऊ बहिणी आज सोमवार आहे नाव सुद्धा नाही घ्या पाहिजे काय तर. अयो माझे पाय. लय डोक्याला सनिता आली पोरगी. काय काढ ना बया काना काना बाजार आणलेला 15 दिवसातून. हा 15 दिवस काय नाही म्हणजे काय जॉक आहे का? हा? हा वत. ती बी बाजार करायला हो का हितनं आणि त्या नारळाच्या अंतरावर एवढी फिरली ती रस्त्याच्या कडेला नाही वय. ती रस्त्याच्या कडेला नाही वय. आपण असं वळण लागलं की तिथं बसत नाहीत वय. एवढ्याच ठिकाणावनं बाजार केलाय तो. हितनं तिच्या नारळ पतनं हितलं एवढा ताकदच नाही म्हणलं आपली हिंडण्याची आणि फिरण्याची. हा हिला घेऊन जायचं की पहिलं पावटा आणलं बाया माझं आवडतं. की ना आपे चल माझ्या बरं बाजार घे तू. आवडतं. मी मला नाही कळायचं सकाळी म्हणते कस नको काय येऊ. करते का अयो किती भारी कालवण होत. 72 लय भारी होत त्याच्या भाजी. भात कस करायचा भेटली? आज. हा माझ्या नवरदेवाला लय आवडतं भावा बहिणींनो काय सांगाव. पण आता माझा नवरदेवच तेव्हा तिकडे. पप्पा आले ना घरी मग करायचं. हा पप्पा आले ना घरी मग करायचं. ते काय पालकाची भाजी आणली रक्तासाठी. चिंगळून गेली चिमटून काय सांगायचं. आली वय अगं फोन करून बेल ना बेल पडलं माझं. हा? कुठं होती माझी मोबाईलला होती. पण मी सायलेंट वर ठेवली. बरी ठेवला होता सायलेंट वर. सायलेंट मध्ये कसं आलं आणलं का आणलं की आलं त्याच्यात काय व्हायचं. बाजार करायला गेलो की खाजव यायची. म्हणलं हे असं काय असं मी सकाळी लय टोचत होतं अगं पायाला लय खाजवत होतं. गाजर आणल्यात 1 किलो भली भोपळे हो का. हलवा लय भारी होईल हलवा घ्या जरा. हा, आता हलवून सलव करत बसायचं. मला खायचंय रक्तासाठी. दरे बाया खात ओग नवरा बायको अर्ध मग काय होत या सर्दीला. सर्दीला चांगलं असतं. सर्दीचं आणि गाजराचं वाकड आहे काय. हा? हे काय बी म्हणतात. केळाने होती सर्दी. केळ आणि गाजर आणि पाणी का लिटर पाणी पिलं. हो का 2 पिशव्या नच कुठल्या नाकाच्या दिलेल्या लेकीने बाजारला एक मांडून आणल्यात. काय सांगू. संध्या केवळ पिशवी नेतो. अगं म्हणलं होतं असला ढबाळ्या ढोल दे. मला ढबाळ्या ढोलच घावा नाही आता मग त्याच्यात ते सगळं बरोबर बाजार आणतो. कवाट आणलं या म्हणलं आंबाट चिंबाट खावा जा जेवायला. हे कसलं खरमोळ झालंय बर. मी म्हणते कोणता होय ग? प्रकार तो? काय कवाट खय आतू हो. पप्पा गेले ना, तर एवढा नाही आणत. पप्पा एवढीच पिशवी आणतात. शिवने चमचा आण ग पण खातीच मोकळा कवाट. आणतो तो. हा? आंबाट मोठा आंबाट बाजार आणतो. आंबाट कवाटच खाते बाय भाऊ बहिणी. या. मीठ टाकून खात्यात का. ए, लगेच साखर नाही, मम्मी, साखर हो, हो. टाकतात. चांगलं आहे का ग. पिकलंय ग. चांगलं आहे ना. हम्म. हे आणखी चमचे खाऊ दे. जा की, आण ना. तुला खायचं. ए, मला आज लय वांग्याचं कालवण खाऊ वाटलं. अग चमचे आण मला कवाट खाऊ दे मग तू वांग खा. जागे सोडून आण. साखर आणि ते टाक ना नग खायला. साखर नको आंबाट खायचंय मला मीठ लावून. काय मीठ खात्यात का पिकलेली याला. हा तू एक लागली खायला. मला पहिलं आवडत नव्हतं बरं का कवाट. बघ तोंडाला पाणी सुटायला लागलंय माझ्या भाऊ बहिणीनं कवाट खायला या. बाजार करायला गेला ना बुड्ड्या गाठायच्या असतात. बुड्ड्या चांगलं देते त्या. बुड्डीनं मला कवाट दिलं ही बघा पिकलेलं. बघा त्यांना चिचरायचं होय चांगलं आहे का वही. नाही मग ती सांगतात. आता आपल्याला माहितीच नाही कसलं आहे. नाही पिकलेली. मम्मी, कवटाची साल आहे. कवटाच म्हणते ह्याची सालच नाही का नाही. हो का? कवाट लय भरून हो का आणलंय. तसंच येत ती. कसं ग आता येत नाही काय मम्मी. मामा डोळ्यात कळा हम्म. साल.
बाया बाया लय भारी लागते ग. हं? आंबूस गोड लागतंय काय आंबूस लागते आंबूस. आंबूस म्हणजे आंबट होय. हम्म. वांग्याला लईच काट आहे बाई. माझी बाटली चिंबू काय? लागली ग. आंबट काय काय सांगितलं काय? आंबटच खाऊ वाटलं होतं. नका कुठे गेले? फोन आलाय फोन. घरात ठेवीत. मम्मी संत्री आहे का मोसंबी? दात आमत्याला बाया. चल इंजेक्शन घेऊन यावं लागेल जाऊन पटक्यात. कुठं जायचंय? जायचं कुठं डॉक्टर असते तिकडं. अगं श्रीगोंद्यात जायचंय का टाकळीत जायचंय? मोराय घाल. लय भार लागला आंबाट. हा मम्मी काय करायचं कौट घ्यायचं आणि घ्यायचा इकडे बघ ओके फोडायचं त्याच्यात साखर भरून ठेवायची कवटात तो त्यात ठेवू ना मग भरून. आणि मग आहे ना उद्याच्याला खायची. मोसंबी आणली नारंगी. नारंगी राहिलीच मोसंबी आणली. ही मला निघा नाहीच वरच. ही तर सगळी पांढरीच आहे. हे अशीच निघते का तू मोसंबी? ते वरचे साल्ट काढ ना पांढरे. काढते ना. बरं वाटलं जरा 2-4 घास ह्याच खाल्लं भाव बहिणीने तर कावटाच. काय धुवून खा. गाजर गुजर धुवून खा. ते तसंच फुलावलं. पिलटीत काढ एका मोसंब्या. लय मागती बी 4च आले ते. कसं होते? हे काय ते ह्याच्यात आण बरं भाजी निवडायला. मला वाटलं असतं डायरेक्ट पाच-सहा. फुटीची भाजी आणली. निबारच आहे का काय? अगं अशीच भाजी खायला चवदा. हा म्हणूनच मी अशी आणली. हा लेकूर बाई आणि ती बारकाली लय होती ती काय उगच हे. म्हणलं. ते नुसतं पाण्यात पचका होतोय. हे भाजी खरी खायला चवदा. मेथी मेथी मग बघ. नेमकं तुला सांगती दुपारा वडापाव खाल्ला. दुपारची गोळी खाल्ली आणि गोळी खाऊन आलं बाजारात हिंडायचं. आता म्हणलं गोळी जर तशी खावा तर म्हणलं ही होईल. नाही बरं खाल्लंय. गोळी जर तशी खाल्ली तर म्हणलं लाग फिगल गोळी. म्हणून मी वडापाव खाल्ला आणि खाल्ली न गोळी न लागली हिंडाय बाजारात. अगं पळत हिंडली या बाजी शिव्या चालल्या उडून. काय म्हणलं ही म्हणलं नको नाही बाजार तर घेऊच म्हणलं नाही घ्यावा निघावं तसंच. पण म्हणलं आता जर बाजार नाही निघाला तर लेकर बाळ उपाशी राहत्यात. म्हणून तुला सांगती हितनं तक्ती असं एवढं घेतलं आणि तिथंच सगळं घावलं मला. मन बरं झालं. काय तरी आतमध्ये जाऊस तर गचे गुचे खाऊस तर. चला भाऊ बहिणींनो दाजी असल्यावर मला टेन्शन नसतं यावर. दाजी नसल्यावर लय डोक्याला ताण असतोय माझ्या. चला बाय बाय करते आता सगळ्यांना.
भाजी निवडते ए मग भांडण ना भाजीला निवडाय आणि येताना इथनं किराणा दुकानातनं हे घेतलं साखर शेंगदाणं काय सुद्धा नव्हतं साखर नव्हतं शेंगदाणं नव्हतं काय शेंगदाणा होतं होतं का मग आणलं मी किती होतं शेंगदाणं मग होतं हा नाही होतं होतं हा मी 1 किलो आणलं तर शेंगदाणं कशी किलो 1 किलोच असते 125 रुपये 125 रुपये एवढं ह्याच्यापेक्षा जादा होते आणि आपल्या इथं साखर कशी आहे 43 हा 43 40 आणि 3 मी 42 न आणली ह्या येताना हा रस्त्याच्या कडेला तंबाखू नाही. नाही ना हं? गडाला कच्चीच आहे. चला भाऊ बहिणीनं बाय बाय